हं, बरोबर. तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की सेवा क्षेत्राला सुद्धा खूप स्कोप आहे. म्हणजे आपण जे म्हणतो सर्व्हिस इंडस्ट्री, तर तुम्ही त्यातली काही उदाहरणे सांगितलीत. माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय-टी असेल, शिक्षण, आर्किटेक्चर असेल किंवा व्यापार मार्गदर्शन म्हणजे आपण म्हणतो अगदी मॅनेजमेंट आपले असेल. अगदी आपले योग शिक्षक सुद्धा हां. आता हे यूकेमध्ये जाऊन योगचा चांगला प्रसार करू शकतात. हो. तर मग या युवकांना म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांना भविष्यात याचा कसा काय लाभ होऊ शकतो? म्हणजे त्यांना तिथे जाता येईल का त्यांना इथून पण सेवा देता येऊ शकतील? आपण दोन्ही करू शकू. खरं तर आपल्या युवकांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे हं, आणि भारताने हा जो करार केलेला आहे, ह्याच्यामुळे आपल्या सर्व्हिस सेक्टरसाठी नवीन दालनं ओपन झालेली आहेत. हं, आणि ह्याचं कारण असं, की आपली भारतामध्ये तर खूप मोठी बाजारपेठ आहेतच. पण हं, सप्लाय आणि डिमांड हं, जेवढी आपल्या सर्व्हिसेस प्रोफेशनसाठी डिमांड वाढेल, हं. तेवढी आपली पण आउटपुट सर्व्हिस प्रोफेशनची वाढत जाईल. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिसा नॉर्म्स हे तिकडे सोयीस्कर होतील हं, आपल्यासाठी. तुम्हाला आता हं. सगळ्यांनाच माहिती असेल, की कुठल्या प्रकारे प्रत्येक कंट्री त्यांचे व्हिसा रिस्ट्रिक्शन्स खूप स्ट्रिक्ट करत आहे. पण ह्या करारानंतर भारतीय सर्व्हिस प्रोफेशनलला जाण्यासाठी खूप सोयीस्कर पडेल. त्याच नंतर आपल्याकडचे सर्टिफिकेशन जे असतील किंवा आपण इकडे घेतलेलं शिक्षण जे असेल, ते तिकडे सुद्धा मान्य केलं जाईल. हं. आधी असं होत होतं, की आपण जरी इकडे शिक्षण घेतलं असेल किंवा एखादी क्वालिफिकेशन घेतली असेल, त्या देशामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा त्या भागातली डिग्री घ्यावी लागत घ्यायला होती. लागते. पण आपल्या ज्या काही डिग्रीज असतील, आपलं जे काही शिक्षण असेल, हं. हे आता तिकडे सुद्धा मान्य केलं अरे जाईल. वाह! हे खूप चांगलं होणार आहे. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या मुलांचा खर्चही वाचेल. बरोबर आहे. आपण वर्ष लवकर वाचतील. आपण जो काही खर्च आपल्या शिक्षणावरती केला असेल, हं. तो आपण लगेच त्याच्यावरती एम्प्लॉयबिलिटी घेऊ शकतो. घेऊ शकतो. पण आता हा करार तर खूप चांगला आहेच, पण त्याच्या